नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी. पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल पुणेकरांसाठी सुरू झालाय आणि त्यामुळे पुणेकरांची वाहतूक कोंडीची समस्या बऱ्यापैकी सुटणार आहे. या उड्डाणपुलाचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळेला उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. नवीन दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेताना अनेक अडचणी आणि मतभेद होते, मात्र सर्वांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. या प्रक्रियेमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा होता, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. पण दादांनी सगळ्यांना विश्वासात घेतलं आणि विविध पक्षांचे नेते असतील, सर्व लोक एकत्रित आल्यामुळे त्या ठिकाणी हे काम होऊ शकलं. नागपूर अमरावती महामार्गावर स्थित लिंगा परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एक्ससीओ मॅन्युफॅक्चरिंग पार्कचं भूमिपूजन करण्यात आलं. राज्य सरकारच्या उद्योगपूरक धोरणामुळे निर्मिती क्षेत्र सकारात्मक दिशेनं वळण घेत आहे. त्यात एक्ससीओ कंपनीनं महत्त्वाची भूमिका वठवावी अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील 2500 लोकांना रोजगारासह राज्यातील उद्योगाला नवी दिशा मिळणार आहे. एक्ससीओ मार्फत राज्यामध्ये एकूण 8,142 कोटींची गुंतवणूक केली जात आहे. त्याद्वारे राज्यामध्ये 35,000हून अधिक रोजगार निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईतील हॉटेल ताज पॅलेसमध्ये फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान फिनलँडसोबत राज्याचे द्विपक्षीय संबंध, गुंतवणुकीच्या संधी, उद्योग, व्यापार, कौशल्य विकास या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळेला राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, कौशल्य विकास विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा वर्मा, उद्योग विभागाचे सचिव, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ ठौसे, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गवांदेंची उपस्थिती होती. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये विधानभवनात राज्य सरकार आणि चॅम्बेरी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. पुणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये पिंपळवाडा सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी हा करार करण्यात आला. आतापर्यंत मंजूर झालेल्या 55 उदंचन जलविद्युत प्रकल्पाद्वारे राज्यामध्ये 78,215 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे आणि त्यासाठी 4,17,000 कोटींची गुंतवणूक आणि जवळपास 1,28,000 रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. यावेळेला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीश महाजनांसह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. पर्यावरणाचं संवर्धन आणि विकास यांचा समतोल साधण्यावर राज्य सरकारचा भर आहे. राज्यामध्ये वृक्ष आणि वनक्षेत्राचं प्रमाण वाढवण्यासाठी मिशन मोडमध्ये 300 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प राज्य शासनानं केला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आधार घेत यासाठी व्यापक कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. मुंबईतील हॉटेल सहारामध्ये नानाजी देशमुख प्रतिष्ठान आणि अम्युनिटी ट्री केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं दुसऱ्या आंतरराष्ट्रीय आर्बोरिकल्चर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. पर्यावरणाच्या संरक्षणासोबत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. जागतिक महिला दिनाला आरोग्य विभागाकडून HPV लसीकरण मोहिमेचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलाय. मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावं म्हणून 9 ते 14 वयोगटातील 9,84,000 मुलींना HPV प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. या मोहिमेचा उपमुख्यमंत्री शिंदेंनी शुभारंभ केला. जागतिक स्तरावर कर्करोग हा गंभीर आरोग्यविषयक प्रश्न बनत असताना राज्य सरकार या संदर्भात सक्रिय पावलं उचलत असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते मिनी सरस सावित्री जत्रा जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. सावित्री जत्रा महिलांना स्वावलंबी करणारी चळवळ आहे. यामधील महिला बचत गटाच्या उत्पादनाला जागतिक पातळीवर होणारी मागणी ही अभिमानाची बाब असल्याचं गौरवोद्गार उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवारांनी काढलेले आहेत. सिंचन नगरमधील कृषी महाविद्यालय मैदानामध्ये मिनी सरस सावित्री जत्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबई स्थित ससून मासेमारी बंदर हे मोठ्या मासेमारी बंदरांपैकी एक आहे. ससून मासेमारी बंदराला जगातील सर्वोत्तम बनवण्यासाठी फिनलँड देशाच्या कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आलाय अशी माहिती मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. हॉटेल ताज पॅलेस इथे फिनलँड देशातील हेल्वर मिरासिस आणि रिव्हर रिसायकल कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.